तर मित्रांनो, फायनली गुड न्यूज आलेली आहे। GMC छत्रपती संभाजीनगरचा जो फायनल मेरिट लिस्ट आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। तर यामध्ये तुमचा स्कोअर जो आहे तो चेंज झालेला आहे। तुम्ही संपूर्ण तुमची आन्सर की जी आहे ते चेक करून पहा। त्यामध्ये तुम्हाला माहीत पडेल की तुमचे किती क्वेश्चन रिजेक्ट झालेले आहे, किती क्वेश्चनमध्ये तुमचे मार्क्स जे आहे ते वाढलेले आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचे आहे, तर या ठिकाणी लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करायचे आहे। आणि सध्या असे होत आहे की तुम्ही तुमचं जे जुनं लॉगिन ID आणि पासवर्ड होता तो लॉगिन टाकल्यावर तुम्हाला इनव्हॅलिड क्रेडेन्शियल दाखवत आहे। तर तुम्ही काय करा, पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी चेंज करून घ्या, अपडेट करून घ्या। आणि अपडेट केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमचे लॉगिन होऊन जाईल। आणि सपोज जर तुम्ही पासवर्ड विसरले तर फॉरगॉट पासवर्ड करा। तुमच्या ईमेल ID वर आणि मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल। तर लॉगिन केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते, तर जसे तुम्ही लॉगिन केले तर सुरुवातीला तुम्ही पोस्ट सिलेक्शनवर क्लिक करा। पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे आय बटन येईल। नंतर हे जे आय बटन दिसतं आहे ह्या आय बटनवर तुम्ही क्लिक करा। तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जो आहे तो हा इंटरफेस जो आहे तो ओपन होईल। नंतर इथे क्लिक हिअर म्हणून देऊन आहे, ही क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर अशी तुमची ॲन्सर की जी आहे ती ओपन होणार आहे। या ॲन्सर कीमध्ये तुम्ही चेक करा की तुमचे किती प्रश्न बरोबर आहे, किती प्रश्न चुकलेले आहे। आणि त्यानुसार आता पुढील प्रोसिजर जी आहे होणार आहे। आता नॉर्मलायझेशन होऊन आता 10-15 दिवसामध्ये नॉर्मलायझेशन होऊन तुमची जी मेरिट लिस्ट आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन, सुरुवातीला एक मेरिट लिस्ट लागेल, त्यामध्ये तुमचे टॉप टू बॉटम स्कोर राहील। नंतर मेरिट लिस्ट लागणार आहे ती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी। तर लवकरात लवकर आचारसंहितेमुळे हा रिझल्ट पब्लिश केला जाणार आहे। तर चला, माहिती आवडल्यास लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।